आजचा जो व्लॉग होणार आहे तो होणार आहे मायलेज टेस्ट R15 व्हर्जन 1 की 1 लिटर मध्ये किती किलोमीटर बाईक जाती. टाकला जाणे असं करतो. आपला काय करू. पुण्यावरून धाराशिवला निघालोय. फक्त 80 किलोमीटर राहिले. अजून गाडीचं पेट्रोल संपलेलं नाही. ह्याच्या स्पीडनं आम्ही गाडी चालवतोय तरी पण गाडीचं पेट्रोल संपत नाही. तुमच्या समोर आता रिसेट करतो सगळं. 10 किलोमीटर कम्प्लीट झाले. तिथं 5 किलोमीटर इथं कम्प्लीट झालेलं आहे. 30 किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे इथं. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. सो आजचा जो ब्लॉग होणार आहे तो होणार आहे मायलेज टेस्ट वरती ब्लॉग, जी आहे R15 व्हर्जन 1. आजचा जो ब्लॉग टाकला होता तो होता RTR Apache 164V. सो तो जो व्हिडिओ बघायचा असेल तर आय वरती क्लिक करा आणि बघा तो व्हिडिओ कसा झालेला आहे. पण आता आपण जो व्हिडिओ चेक करणार आहे, तुम्ही जे बघणार आहे तो R15 व्हर्जन 1 चा, ज्याच्यामध्ये मी 1 लिटरचा पेट्रोल इथे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता बाईक मध्ये ऑलरेडी पेट्रोल शिल्लक आहे. सो जसं पेट्रोल संपेल तसं आपण 1 लिटरचा आपण पेट्रोल टाकू आणि बघू की 1 लिटर मध्ये किती किलोमीटर बाईक जाती आणि मग आपण ठरवू की कसं मायलेज देते गाडी. सो चेक करा, तुम्ही व्हिडिओ बघा पुढं कसं काय होतंय. ओके सो गाईस, इथं तुम्ही बघू शकता पेट्रोल किती शिल्लक आहे ते सांगतो. आता आपण चेक करू बाईक मध्ये किती किलोमीटर जाईल काय होईल. आधी एवढं तरी पेट्रोल संपू द्या. हे पेट्रोल जेव्हा संपल तेव्हा मग आपण 1 लिटरची बॉटल टाकू याच्यामध्ये आणि मग आपण चेक करू किती मायलेज जातो. ओके सो गाईज, आम्ही इथे इंदापूर पर्यंत आलोय आणि आम्ही इथं वडापाव घेतलाय कारण आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. गाडी चालून एवढं टाक करून गेलोय. पण ठीक आहे, आता जरा थोडस खाऊन आम्ही वापस निघू आता आमच्या रस्त्यावर. आमचा पोल्युशन टाकला जाणे असं करू. आमचा सकाळचा नाश्ता त्याशिवाय सकाळ आम्हाला अजून एक कॅन्डिडेट भेटला इथं नवीन. पण कॅन्डिडेट हाय पण असला आपला बाई जुने कॅन्डिडेट कमी नाही तर. काय करू. ती गाडी घरात टाकते दोन्ही मी वाटल्या जाऊ दे. पुण्यावरून धाराशिवला निघालोय. फक्त 80 किलोमीटर राहिले. 200चं पेट्रोल टाकलं होतं. अजून गाडीचं पेट्रोल संपलेलं नाही. आमचा जो पिल्लू शेट जी सोबत आला होता तो संपलेला आहे. मी जो गोरा होतो त्याचा काळ थोबड करून वेगळ्या रंगाचा झालोय. गाडीचं पेट्रोल अजून पण संपत नाहीये. वाट बघतोय कधी पेट्रोल संपल. आम्ही इतक्या टॉप स्पीडला जातोय म्हणजे 110च्या स्पीडनं आम्ही गाडी चालवतोय तरी पण गाडीचं पेट्रोल संपत नाही. आम्हाला अजून कळलं नाही. खरं सांगतोय इमानदारीने, 200चं पेट्रोल टाकले अजून गाडीचं संपत. आता अजून 1 लिटरची ती बॉटल राहिलेली आहे पेट्रोलची, टाकायचं राहिले, मायलेज टेस्ट करायचं राहिले. पण अजून पण गाडीचं पेट्रोल काही संपत नाही. किती मायलेज द्यायली मला काही समजत नाही. जर पेट्रोल संपलं तर मग पेट्रोल टाकून बघतोच एकदा नेमकं की गाडी मायलेज किती द्यायली शेवटी. ओके चलो. काही बघा गाडी डुलकी मारते, गाडी अडकते. आता गाडीचं पेट्रोल संपतच आले. आता सध्या रस्ता एकदम ही आहे,
जिथं हॉटेल चांगलं दिसतं तो आम्ही गाडी तिथं थांबवतो. पण आपण बघू. ओके सो गाईज आम्ही आता इथपर्यंत आलोय. आता गाडीत काय राहिलं नाही, गाडी बंद पडली, गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे. फायनली आम्ही इथं आलोय. हे बघा गाईज तुमच्या समोर आता रिसेट करतो सगळं. ओके सो गाईज इकडे बघा ट्रिप पण आम्ही इथं सेट केलेली आहे 0 किलोमीटरचं, तुम्ही बघू शकता. आता आपण बघू 1 लिटरचं पेट्रोल आपण भरलेलं आहे. आपण चेक करू मायलेज काय निघाली या गाडीची. 5 किलोमीटर होत राहील असं मी तुम्हाला अपडेट देत राहील की 3 किलोमीटर पेट्रोल संपलं आता आपण स्टॉप करू. ओके सो गाईज आपण आपली ट्रिप स्टार्ट करतोय. तो आता 0 किलोमीटरवर आहे. तो आपली ट्रिप इथं स्टार्ट झालेली आहे. सो गाईज 5 किलोमीटर कंप्लीट झालेला आहे आपल्याला. फायनली 10 किलोमीटर पण कंप्लीट झाले तिथं. सो गाईज 15 किलोमीटर पण इथं कंप्लीट झालेलं आहे आपलं. आता बघू अजून पुढं. ओके सो गाईज 20 किलोमीटर इथं कंप्लीट झालेलं आहे. आता बघू अजून आपण पुढं की किती अजून जाईल. ओके सो गाईज 25 किलोमीटर पण इथं कंप्लीट झाले. इथं तुम्ही बघू शकता. आता बघू इथं 25 किलोमीटरच्या पुढं अजून. ओके सो गाईज 30 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे इथं. आता आपण बघू याच्या पुढं अजून कितीपर्यंत जाईल गाडी. ओके सो गाईज इथं बघा तुम्ही 35 किलोमीटरच्या पुढे गाडी गेलेली आहे. 37 किलोमीटर आता दाखवते. तर बघू अजून किती गाडी पुढे जाणार आहे, काय होणार आहे. ओके सो गाईज 40 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे इथे. सो 40 किलोमीटर म्हणल्यावरती म्हणजे परफॉर्मन्स खूप छान द्यायली गाडी. अजून गाडीनं काय अजून प्रॉब्लेम दिला नाहीये. तर बघू अजून गाडी अजून किती पुढे किलोमीटर जाईल. ओके सो फायनली गाईज आपला आजचा ब्लॉग इथं कंप्लीट झालेला आहे. सो R15 वर्जन 1 मायलेज 48.3 दाखवलेलं आहे. म्हणजे आफ्टर ऑल चांगलं मायलेज तर मिळते. गाडी परफॉर्मन्स पण खूप छान आहे. सिटिंग मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आहे बाईकला. कम्फर्ट आहे अशी. आणि जर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा,